सुप्रसिद्ध उद्योगपती आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय भगवान सेठ टोकरकर साहेब। लाडकी बहीण योजना अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी सर्व शिवसैनिकांना जे आदेश दिले होते की कुटुंब भेट अभियान म्हणून, आणि या ठिकाणी आपण श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी पोहोचलो असून या आळंदीचे शहर प्रमुख श्री राहुल चव्हाण प्रत्यक्षात आपल्या शिवसैनिकांबरोबर प्रत्येक घरी घरी जाऊन लाभार्थी भगिनींची भेट करतात आहे। आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले घरोघरी जाऊन विचारायचे किती महिला भगिनींना त्याचा लाभ झाला आहे। तशाच भगिनी आपल्या समेत आहेत। मला सांगा, तुम्ही फॉर्म भरला होता, तुम्हाला हे पैसे मिळाले का? हो, आम्ही ते राहुल चव्हाण आहेत त्यांच्या कॅम्पमध्ये फॉर्म भरला होता, तर आम्हाला पैसे आलेत म्हणजे फॉर्म भरल्यावर। किती आले? तर 3000 रुपये। बरं, कसं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांनी कुठे कुटुंबाला आधार मिळाला असं मुख्यमंत्र्यांबद्दल काय सांगताल तुम्ही? म्हणजे त्यांचे आभार की धन्यवाद आम्हाला पैसे दिल्याबद्दल, लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याबद्दल। म्हणजे चालू ठेवा। लाभ भेटलेला आहे का? हो, भेटले। काय सांगाल मुख्यमंत्र्यांबाबतीत? आणि फॉर्म तुम्ही कुठे भरला होता? मी कॅम्पमध्ये फॉर्म भरला होता आणि मी एकनाथ शिंदेंची खूप आभारी आहे की त्याच्याबद्दल त्यांनी ह्या काही योजना चालू केल्यात त्याबद्दल आम्हाला लाभ भेटला आहे। प्रत्यक्षात आळंदी शहर प्रमुख श्री राहुल चव्हाण आहेत। काय सांगाल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलेले अभियान काय सांगाल, कशा प्रकारे आपण हे राबवत आहात? नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। नुकत्याच लाडकी बहीण योजना पार पाडलेल्या आपण कॅम्प घेतला होता एक महिन्यापूर्वी। त्याच्यातनं काही महिलांना लाभार्थी होत्या। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कुटुंब भेट योजना अभियान हे आम्ही आज कालपासून राबवत आहोत आणि महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या अडचणी, कोणाचे फॉर्म सबमिट झालेत, कोणाला पैसे आले नाहीत खात्यावरती, त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत। परवाच्या दिवशी 8 तारखेलाच माननीय मुख्यमंत्री साहेब, कार्यकुशल मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटनाप्रसंगी इथं आले होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाटील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय भगवान सेठ टोकरकर साहेब, त्याबरोबर सन्मान्य शिवसेनेचे उपनेते आदरणीय इरफानजी सय्यद साहेब आणि त्याचबरोबर पुणे जिल्हा शिवसेनेचे सन्मान्य संघटक आदरणीय अक्षय दादा जाधव या सर्व सन्मान्य मला आवर्जून सांगूशी वाटतं की शिवसेना मध्यवर्ती या कार्यालयाच्या मार्फत आळंदी शहरातील जनतेच्या अडीअडचणी दूर होणार आहेत, सुटणार आहेत या कार्यालयाच्या माध्यमातून। आपल्याला आहे ना, आळंदी शहरामध्ये राहुल चव्हाण भाऊनी ठेवला होता कॅम्प, त्यामध्ये आम्ही फॉर्म भरला होता। ते 1 आठवड्यानेच आमचे पैसे मिळाले, आम्हाला पैसे मिळाले चांगले कामाला, आणि अशीच योजना ठेवावी मुख्यमंत्री साहेबांनी। काय वाटतं की जे 1,500 का होईना तुम्हाला कुटुंबाला एक आधार मिळतोय, काय सांगाल मुख्यमंत्री साहेबांबद्दल? नाही, ही योजना त्यांनी छान केली आणि अशीच राबवावी त्यांनी, की हे जे 1,500 रुपये महिन्याला येते ती आमच्या कुठल्या तरी कामालाच येतात। त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार आहोत मुख्यमंत्री साहेबांचे। मुख्यमंत्री साहब ने हमको एकनाथ शिंदे इन्होंने 1,500 रुपये महीना योजना दिया है, उसका हमको लाभ अच्छे से मिला है और मेरे को 1 महीने के अंदर आ गए वो 1,500 रुपये। तो 1,500 रुपये हम कैसा घरगुती जो रहते, छोटे मोटे जो चीज़ रहते, गैस बोलो, लाइट बिल बोलो, उसका हमारा हो जाता है। क्या कहेंगे इस बारे में, इस योजना के बारे में, मुख्यमंत्री साहब के बारे में? मुख्यमंत्री साहब ने योजना रख के कैसा मतलब थोड़ा हेल्प हो गई हमको, जैसा रहता है थोड़ा बहुत घर में चलता है वो हो गया, उसके लिए अच्छी बात है। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनी काढली आहे, ती खरंच खूप चांगली आहे आणि माझ्या मम्मीला पण याचा खूप लाभ झालेला आहे आणि खूप महिलांना पण झाला आहे। खूप महिलांना पैशाची गरज असते, पण त्यांना कधी मध्ये
अचानक पैसे नाही भेटत, पण ह्या पैशांनी खरंच त्यांचे खूप घरात चांगले काम होणार आहे. धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांचे. सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या योजना आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यालयामार्फत करणार आहोत, अशी ग्वाही आम्ही देतो. आमचे वरिष्ठ शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, तसेच आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय श्री भगवान शेठ पोखरकर यांचंही आम्हाला मार्गदर्शन होतं. त्यांच्या मार्गदर्शनासाठी खाली ह्या कार्यालयातनं जनतेच्या अडचणी. धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांना. मुख्यमंत्री साहब को शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया.